आइए आज की ब्रेकिंग न्यूज़ में एक बार फिर हम चलते हैं प्रभात कॉलोनी सांता क्रूज पूर्व में, जहां 2 दिन पहले यहां की एसआरए की टीम ने लोगों को घरों से बाहर करने की कोशिश की थी। यहां की महिलाओं ने मुख्यमंत्री से करुण पुकार में कहा है कि सालों से वो जिस घर में रह रहे हैं जबरन उनसे खाली कराया जा रहा है, क्योंकि उनका कहना है कि नियम कानून को ताक पर रख करके एसआरए और बिल्डर और यहाँ की पुलिस के साथ मिलकर उन्हें घर से बेघर कर रहे हैं। उनके मकान तोड़ दिए गए हैं, जिसके खिलाफ वो आवाज़ उठा रहे हैं। एमबी न्यूज़ की टीम जब वहां पहुंची तो उन्होंने देखा कि बहुत सारी महिलाएं अपनी बात को मुख्यमंत्री तक पहुंचाने के लिए एक पुकार रही थी, एक गुहार लगा रही थी। एमबी न्यूज़ की टीम ने उनसे बात की और उनसे पूछा कि आखिर क्या माजरा है, तो सबका कहना यही था कि जबरन उनके मकान खाली करवाए जा रहे हैं। तो आइए हमने उनसे जो बात की आप तक लेके आते हैं, सुनते हैं। सर, मेरा नाम माया वर्मा है, सांता क्रूज जाकू क्लब में मैं रहती हूँ। प्रभात कॉलोनी रोड है। हमारे यहाँ पे बहुत कुछ प्रॉब्लम चालू है। बिल्डर और सोसाइटी मिलके हम लोगों को घर से बाहर निकाल रहे। क्यों? ना कोई एग्रीमेंट है। क्यों बाहर? क्या कोई नोटिस वगैरह आपको आया क्या? सर, नोटिस एसआरए वाले दे रहे, लेकिन हमारे साथ ना बिल्डर सामने आ रहा है ना सोसाइटी वाले सामने आ रहे। बस हम लोगों के ऊपर अंधाधुंध कार्रवाई की जा रही है। क्या कहा जा रहा है? 5 और 6 तारीख को भी वापस बिल्डर एसआरए वाले आए थे। क्या बोल रहे हैं? सर, वो खाली यही बोल रहे 1 साल का चेक ले लो, घर खाली करो। 1 साल का चेक ले लो, घर खाली करो। लेकिन हम लोग सब रहीवासी जाएंगे कहाँ? और प्लस बिल्डर सामने भी नहीं आ रहा है। अगर बिल्डर सामने आके कोई बात करे या वो लिख के दे हम लोगों को कि घर के बदले में हम लोग घर ही मांग रहे, बाकी हम उससे कुछ भी नहीं मांग रहे। मतलब आपका कहना है कि आपका कोई भी करारनामा या एग्रीमेंट बिल्डर के साथ नहीं हुआ है? नहीं सर, करारनामा एग्रीमेंट किसी के साथ में भी नहीं हुआ है। और हम लोग 200 लोग हैं सर। अच्छा। सबको कुछ ना कुछ तकलीफ है। बिल्डर किसी की नहीं सुन रहा है, वो सामने आने को तैयार नहीं है। तो आपके यहाँ पर ऐसी कोई एजीएम या ऐसी कोई मीटिंग हुई थी जिसमें ये तय हुआ था सोसाइटी के लोगों का कि इस तरीके से एसआरए आएगा तो हम अपना एग्रीमेंट बना के साइन करके दे देंगे और उनको डेवलपमेंट करने देंगे? ऐसा कोई आपने पास किया क्या? नहीं सर, ऐसा तो अभी तक कुछ भी हमारे साथ तो नहीं हुआ है। एक्चुअली जो पहले जीएम बैठी थी वो उन लोगों की थी, जो बुढ़े बुढ़े उम्र वाले लोग थे, बुजुर्ग लोग थे, और जो पात्र लोग थे खाली उनकी जीएम बैठी थी। उन्होंने उन लोगों को ही अंदर लिया था और उनके हिसाब से इनकी जीएम मीटिंग हो गई पूरी। हम लोगों के साथ किसी के साथ कुछ भी नहीं हुआ है अभी तक। तो अभी जब मैं यहाँ न्यूज बना रहा हूँ तो मुझे पता चला कि 68 लोग जो हैं वो अपना उसको परमिशन दे के चेक लेके पैसे वगैरह लेके हट गए। नहीं तो सर, वो लोग कौन है? आपके उसमें से नहीं है? नहीं, 68 नंबर जिसका अभी हम लोग को दिया है नोटिस, उसमें मैं भी हूँ सर। हाँ। हम लोगों ने तो कोई साइन नहीं किया है, कोई पेपर भी नहीं दिया है। तो कौन लोग थे जिन्होंने साइन करके पैसे लेके चले गए हैं? सर, हमारे में से तो कोई नहीं। हम लोग जो 200 लोग हैं उसमें से कोई भी नहीं है, एक भी नहीं है। नोटिस दिया सिर्फ? नोटिस दिया है 68 लोगों को ही नहीं नोटिस दिया है। घर अभी ये सलमा शेख का तोड़ा गया है। हाँ। प्लस उनका संजय का दुकान तोड़ा गया है। इनका इधर का ऑफिस टूटा गया है सर। तो वो बिना नोटिस के तोड़ा गया? नोटिस दिया है, लेकिन एसआरए वाले का नोटिस है। ये लोगों ने किसी के साथ एग्रीमेंट भी नहीं किया है। अच्छा। बाकायदा हम लोग क्या चाहते हैं, हम लोगों का किसी का विरोध नहीं है। बिल्डिंग बनाई है, हम लोग भी चाहते हैं अच्छा घर, डेवलपमेंट हम लोग भी चाहते हैं। हाँ। लेकिन हम लोग चाहते हैं कि रजिस्ट्रेशन हुए, हम लोगों को लेखी दिया जाए जो भी कुछ है। हाँ। और कानून के दायरे में रह के कानून के हिसाब से हो। हम लोगों को किसी का विरोध नहीं है। और हम लोग एक सीएम साहब से हम लोग का ये निवेदन है, लाड़की बहन निवेदन करती है सीएम साहब से कि वो हमारे एरिया में आए और ये जो गैर कानूनी हो रहा है उससे हमको बचाए। साहब से यही विनती है, या तो हम लोग उनके पास आए, हमारी आवाज हमारी पुकार उन तक पहुँचे कि हमको बचाए, हमको घर से बेघर होने से बचाए। बस यही हमारी आवाज है उनसे, यही निवेदन है उनके साथ। आपका नाम बताइए। मेरा नाम सलमा शेख है और इसने मेरे को एक बार मेरे घर पर आया था 1-1.5 साल पहला, रुपेश कुमार सोनार, जो बोलता बिल्डर है। लेकिन उसको हम लोग पूछे तूने किधर बिल्डिंग बनाया है, तो वो क्या बोलता मैंने किधर भी बिल्डिंग बनाया नहीं हूँ। अभी मैं पहली बार शुरू कर रहा, मेरे 4 जन है भागीदार, लेकिन उसमें से मैं कि ये 3 जन को बताता नहीं है। हम लोग बोले बता, तो बोलता नहीं बताता। और मेरे घर आके मुझे क्या बोलता है कि आपको मैं पात्र करा के दूंगा, मेरा पात्र नहीं है, ना मेरी दुकान है और घर है। तो बोलता ना मैं पात्र करा के दूंगा, लेकिन इसके पहला तुम चेक लो और चले जाओ। तो मैंने बोली मैं चेक लेके ऐसा नहीं जाती। उसके लोग एक मनोज पार्टे है, नीता है, वो लोग ने भी मुझे यही डाले कि तुम चेक लेके जाओ। केलकर है, बोलता चेक लेके जाओ। आज 1 साल पहला बोले, मैंने बोली नहीं, पहला मेरा पात्र होगा, उसके बाद मैं देखूंगी तुम किधर बना रहे, कैसा बना रहे, क्या है, सब मुझे बताओ, उसके बाद देगी। तो बोलता नहीं। और आज उसने अचानक मुझे नोटिस देते गया और उसको हाई कोर्ट से हो गया 4 महीने में उसको सबको पात्र कराने का ऑर्डर आया था। अब अक्टूबर 21 तक के
जो उसका टाइमिंग था उसने उसके पहला सितंबर की 6 तारीख को आया और मेरी दुकान, मेरी ऊपर ऑफिस उसने तोड़ा। जबरदस्ती मेरे भाड़े वाले को बोला कि तुमने सामान बाहर रखो, और मैं उसको रिक्वेस्ट कर रही हूँ कि आप मेरे लिए मत करो, आप जो बोलेंगे हम लोग सब राजी, लेकिन हम लोगों को तुम बताओ क्या चीज है क्या नहीं, लिख के दो, करो तो हम लोग राजी है, लेकिन वो देने को राजी नहीं है। और मेरे को ब्रेन ट्यूमर है सर, और मेरा तो ब्रेन ट्यूमर का मेरा इलाज हो रहा है टाटा में, और टाटा वाले ने अभी मेरा ये आँख, दाई आँखें मेरी चली गई, दुनिया को दिखता है, लेकिन मेरे डॉक्टर ने बोला ये कभी जिंदगी में आएगी नहीं, डैमेज हो गया। अब ये आँख के ऊपर बहुत बड़ा मेरा प्रॉब्लम आ गया, तो डॉक्टर ने वो इमरजेंसी में मेरे को MRI करने बोला, जल्दी से करो नहीं तो ये आँख तुम्हारी चली जाएगी से लेफ्ट आँख। तो मैंने उन लोगों को बोली कि देखो मेरे को दवाखाना जाना है, मेरे को ये टेस्ट करना है, मेरा MRI है कल। तो बोलते तुम्हारा जाओ, हम हमारा जो काम करने का करेंगे। अरे मैं ये घर वो तोड़ने आए, मैं कैसा जा सकती हूँ दवाखाना, आप बोलिए। और मेरा कोई नहीं है, मैं अकेली रहती हूँ। CM साहब को मैं रिक्वेस्ट कर रही हूँ कि आप मेरी मदद करो, मैं ब्रेन ट्यूमर वाली है, मेरा कोई नहीं है, मैं अकेली हूँ, और इन लोग मेरा तोड़ दिया। अभी मैं कैसा दवाई करूँ, कैसा मेरा घर चलाऊँ, कैसा क्या करूँ। और मेरा दुकान, मेरी ऑफिस, उसी के ऊपर मैं मेरा दवाइयाँ चलती है टाटा में, मेरा सब कुछ है, हार्ट का भी है मेरा। आज मेरा क्या करूँ, मैं कहाँ से दवाई लूंगी, कहाँ से घर चलाऊंगी, क्या करूंगी ये बताओ। उसको तोड़ दिया, मेरी ऑफिस भी तोड़ा, मेरा घर भी, ये मेरा दुकान तोड़ दिया। अच्छा। और मैं बोल रही भी, रिक्वेस्ट कर रही, ऑफिस तो भी रहने देने, ऑफिस वाले वाला सामान अभी के अभी निकाल दो बोल दिया। और मुझे बोलता मेरे को तुमसे बात नहीं, मैं रिक्वेस्ट कर रही तो बोलता मेरे को तुमसे बात ही नहीं करना। तुम ये भी बोले उन लोग, अभी तो हम तुम्हारे वो ऑफिसर लोग बोले जाओ पैसा है वहां से लो, ऐसा ऐसा। मैं बोली मेरे पास रहने हुआ मैं कैसा ले सकती हूँ। तो उन्होंने ये बात बोले कि अगर अभी ले लिए तो ठीक है, नहीं तो तुम्हारे को गणपति के बाद आके बुलडोजर लाके वो तुम्हारा ये दुकान विकान घर भी तोड़ेंगे। ये भी बात मुझे बोले है सर। मी स्मिता केशव कडू, राहणारी जाकू क्लब सांताक्रूज पूर्व। मागणी काय? मागणी आमची हेच आहे की बिल्डरने येऊन बसावं आणि आम्हाला जे आमचा एरिया आहे, घराचा एरिया आहे तो सांगावा, आम्हाला बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन कसं करणार आहे ते सांगावं। एकतर आम्हाला बिल्डर कोण आहे ते कळावं, दुसरं म्हणजे आम्हाला घराबद्दल घरच हवंय। SR मध्ये आमचे ते म्हणतात आहे की 2 वर्षाची हे भरले आहेत, रेंट भरला आहे, पण ते 2 वर्ष फक्त 63 जणांची जी नोटीस काढली त्यांची आहे, पण त्याची पण आम्हाला प्रोसेस माहिती नाही की आम्हाला जाऊन पैसे कसे घ्यायचे। इव्हन ॲग्रीमेंट आम्ही कोणाकडे करणार, SRA कडे करणार, बिल्डर कडे करणार की कोणाकडे करणार? तसं काय एग्रीमेंट नाही, काहीच नाही। सोसायटीची कुठली मीटिंग काहीच नाही। आम्हाला 2023 पासून नोटीस येत आहेत, जे सिद्धिविनायक सोसायटी कडून येतात, पण त्यांची माणसं येऊन आम्हाला काहीच सांगितलं नाही की हा प्रोजेक्ट कसा होणार आहे। SRA चे नियम आहेत की फेज 1 खाली करून तिथे SRA ची बिल्डिंग बनवा, त्यानंतर बाकीच्यांना खाली करा, पण तेही होत नाहीये। आम्हाला रँडमली प्रत्येक 7 प्लॉट आहेत, 7 प्लॉट मधल्या वेगवेगळ्या माणसांना नोटीस आली आहेत। तर हे जर वेगळे माणसं तोडलात, प्लॉट पूर्ण खाली होणार नाही। 300 जणांचं माणसांचं प्लॉट आहे, मग हे तुम्ही प्रोजेक्ट कसं बनवणार आहात? म्हणजे आपलं म्हणणं आहे की कुठलाही कार्य इकडे रूल्स प्रमाणे नाही आहे। आम्हा लोकांना जबरदस्ती येत आहेत, पूर्ण पोलीस फोर्स घेऊन येतात आहेत, त्यात 3 स्टार वाले पोलीस आहेत, तेही आमचं काही ऐकत नाहीये। ते म्हणतात की आम्ही BMCचं ऐकणार, BMC म्हणते आम्ही SRAची नोटीस मिळणार, आम्ही जायचं तर कोणाकडे? आता शेवटी तुम्हाला काय बोलायचं? शेवटी आमची एक रिक्वेस्ट एकच आहे की तुम्ही बिल्डरला बसवा, आम्हाला पूर्ण प्रोजेक्टची माहिती द्या, आम्हाला किती पैसे देणार, किती वर्षामध्ये प्रोजेक्ट क्लिअर होईल, काय लिहून देणार, सगळं लेखी स्वरूपात आम्हाला हवंय। आम्हाला बोली भाषा काहीच नको आहे। मेरा नाम राधा राजू पन्ना स्वामी है और मैं अकेले घर रहती हूँ। मेरा एक ही लड़का है, मेरा आगे पीछे कोई भी नहीं। मैं एक आर्ट पेशेंट हूँ। बार बार वो हम लोगों को नोटिस भेज रहा है, खाली करो खाली करो। हम लोग कहाँ जाएंगे? अगर मारना है तो जिंदा एक साथ मार डालो। अगर हम लोग खाली करने को तैयार है, तुम हमको अग्रीमेंट लिख के दो, हाँ, सबको साथ में निकालो, सबको साथ में करो बोलेंगे तो तुम्हारा मर्जी है तो करो, नहीं तो आगे देखा जाएगा बोलता है। तो एग्रीमेंट जब आपको SRA ने नोटिस दिया, ये बात की है,
तो कुछ तो एग्रीमेंट आप लोगों का बना होगा ना उनके साथ में कि भाई हाँ यहाँ डेवलप करके दो हमको। कुछ भी नहीं। खाली बोलता है 2,09,000 लो, देव के जाओ बता। मेरे क्या हिसाब से मैं आपको 2,09,000 में मेरी प्रॉपर्टी दो? अगर आपकी मर्जी, आप पहला लेंगे ना चेक को, आपको पहला घर मिलेगा। मेरे को 2-3 बार मेरा पीछे पड़ा, मेरा लड़का अहमदाबाद गया था, वो आने के बाद बात करेंगे, मैं ऑफिस में जाके डायरेक्ट बात करेंगे तो मेरे को इतना मराठी नहीं समझता है। रुपेश निकला, मैडम जो भी बात करना मेरे से बात, ठीक है ब्रदर मैं आपसे बात ही करता हूँ, मेरे को ये डॉक्यूमेंट आप मेरे को दो। ये आपने उनको लिख के बताया? मैंने उसको बताया ये डॉक्यूमेंट मुझे दो, मैं वेरीफाई करेगा, वेरीफाई करके मैं मेरा प्रॉपर्टी में आपको हैंड ओवर करती हूँ। जब तक आप मेरे को ये कॉपी नहीं देंगे मैं आपको कैसे हैंड ओवर? मैडम कोई भी इतना बात नहीं पूछा, आप इतनी सवाल क्यों कर रहे हैं? अरे मेरी प्रॉपर्टी है, माँ बाप को नहीं पहचानता है, भाई बहन को नहीं ये करता है, मैं आपको क्या हिसाब से मैं मेरे प्रॉपर्टी में अंडर में दो? मेरे को आप ये दो, मैं वेरीफाई करके मैं आपको अंडर में दूंगा। नहीं करके कैसा? देखो मैडम मैं आपको 17,000 भाड़ा दे रहे हूँ, अपना SRA में जहाँ आपको 12,000 मिलता है, क्या हिसाब से ब्रदर मेरे को आप 17,000 दे तो 12? आप मेरा कोई रिलेशन है? आप में कोई वो SRA वाला मेरा सगे वाला है क्या? इस आपको प्रॉफिट करके आप मेरे को 17,000 दे रहे हैं ना? आप मेरे को बनाओ, सब साथ में अग्रीमेंट बना के दो, हम देने को तैयार। ये है कि कुछ कागज पे बोल रहे तो आपसे बात नहीं कर रहे, ऐसे ही बात कर रहे हैं? ऐसे ही बात कर तो अभी आप सिर्फ घर लो, घर दो बस, दुकान के बदले में दुकान, घर के बदले में बदले। मैं अकेले घर में, मैं 8 पेशेंट हूँ, मेरा लड़का ये कमा के 7 जन को नहीं देख सकता। आज के जमाने में भी टैबलेट का दाम बढ़ गई है, हाँ क्या करेगा हम? बोलिए। इतना ही रिक्वेस्ट CM साहब का हमारी तरफ से प्रणाम है, धन्यवाद है, हमारा इस मुसीबत से पार करो। रेश्मा रमेश बघते, राहणार जाकू क्लब, सांताक्रूज पूर्व। आमच्या इथे हा बिल्डर आहे का कोण आहे आम्हाला माहिती नाहीये, पण 5 आणि 6 तारखेला जे आमच्या इथे धुमाकूळ घातलाय तर आमचं जिनस महाग करून टाकलंय। काय झालं होतं? सरळ त्याने पोलीस फौज मागून लेडीज जेंट्स सर्व त्यांनी हमलाच केलाय आमच्या एरियावर, आणि तो कोणाचाही ऐकायला कबूल नाही, SRAचा माणूस सुद्धा ऐकायला कबूल नाही, आमची म्हणणं आहे। काय बोलत होतो? त्यांनी सरळ आतमध्ये एरियामध्ये येऊन तोडफोड चालू केली। हा खाली करा, हा लगेच खाली करा। आम्ही जायचं कुठे? लेखीमध्ये काहीतरी तुम्हाला लेखीमध्ये काही लिहून द्यायला तयार नाही। आम्ही इतके वर्ष, आता 1.5 वर्ष होऊन गेलं, त्याच्याकडे आम्ही मागतोय लेखी लिहून दे, समक्ष येऊन आमच्याशी मीटिंग कर। बिल्डरला बघितलं कधी? आम्ही बिल्डर काळा की गोरा हा सुद्धा बघितला नाहीये। नाव ऐकलं? नाव आम्हाला हे दुसऱ्याच्या तोंडून ऐकायला मिळतंय नाव। मग तुम्ही SRAला विचारा कोण आहे बिल्डर, आम्हाला सांगा काय ते विचारलं पण ते आम्हाला सांगायला कबूलच नाहीयेत, कोणतीही गोष्ट सांगायला कबूल नाहीयेत ते। मग आम्ही करावं तर काय? BMC मध्ये गेला, BMC वाल्यांना विचारलं तर काही सांगायला कबूल नाहीयेत। भाडं घेतलं आमचं, आता गेल्या वर्षीपर्यंत भाडे भरलं आम्ही BMC मध्ये, तेव्हा का नाही BMC ने आम्हाला सांगितलं की तुमची असं प्रॉब्लेम चालू आहे, तुमच्या भाडं भरायची गरज नाहीये? आम्ही त्यांना देऊन टाकले जागा। त्याची कॉपी आहे, भाडे भरले त्याची कॉपी, रिसीट वगैरे काय आहे? आहे पण आता घरी आहे। नाही आहे ना? आहे। मग तेव्हा ते BMC वाल्यांनी पण सांगायला पाहिजे की नाही का तुमचं घर आम्ही त्यांना दिलंय? तर ते पण काही सांगितलं नाही। बिल्डर असा सतवतोय, म्हणजे आम्ही करावं तर काय आणि कोणाकडे जायचं? पोलीस प्रोटेक्शन मागवतात त्या लोकांना ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे। मग आम्ही जायचं कोणाकडे? आम्ही काय करायला अडवायला गेलो का येऊन आडवे राहतात, मग आम्ही जायचं तरी कुठे? आम्हाला कोणाकडे प्रोटेक्शन, आम्हाला कोणाकडे प्रोटेक्शन मिळणार? नाही मंत्र्यांकडून मिळत आहे आम्हाला, नाही पोलिसांकडून मिळत आहे, नाही कोणाकडे जनतेकडून मिळत आहे। कोणाकडे जायचं आम्ही? सर्वसामान्याला जिण्याचा अधिकारच नाही आहे काय? म्हणजे आम्ही करावं काय? आता शेवटी तुम्हाला काय बोलून गेलं? तोडायला आलं होतं ते लोक? तोडायला आलं तेव्हा मी बोलली, ते मूर्ती म्हणून आहेत ना त्यांच्या दुकानाची, त्या मी बोलली। मी बोलल्याच्या नंतर मला ते काय बोलले SRA वाले साहेब ते की तुम्ही जास्त बोलू नका, नाही तर तुम्हाला लेडीज कॉन्स्टेबल येतील आणि तुम्हाला बंद करतील। म्हणजे काय खाऊ आहे का इथे? म्हणजे माणसाला जीवनच नाहीये, काय बोलायचंच नाही, तुम्ही या आमची घरं घेऊन जा। अख्खा वर्ष आम्ही काढी करून जमवला संसार तुमच्या हवाले करायचा का? मग आम्ही जायचं तरी कुठे आणि कोणाकडे न्याय मागायचा? काय बोलायचं? आम्हाला बाकी काय नाही, माझं एवढंच मत आहे, आमची जागा आम्ही द्यायला तयार आहोत,
फक्त आम्हाला घराच्या बदली घर नाही तर आम्हाला इथेच ह्याच जागेत आमच्या एरियामध्ये ट्रेंजेस कॅम्प बांधून द्या, आम्ही तिथे राहू, आमचं लक्ष राहील आमची बिल्डिंग होते की नाही त्याच्यावर. कारण तुझ्यावर आम्हाला काडी मात्र विश्वास नाही. काल बोललेले शब्द आज विसरतोयस. हा म्हणजे तुझ्यावर विश्वास कसा ठेवायचा? हा रुपेश सोनार जो कोण हाय, हमाल कोण हाय काय मला माहिती नाही, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवू शकत नाही. हा कारण कालचा शब्द तो आज उलटला. हा डायरेक्ट तू फौज घेऊन आलास, पोलीस फौज. त्याला वाटलं काय पोलीस फौज आली का म्हणजे ही लोक घाबरली. हा घाबरणं म्हणजे कशासाठी घाबरतं? आमचा संसार आम्ही काय रोडवर आणून संसार थाटायचा की काय? हा आम्ही घर काम करून जगणारी माणसं जायचं तर कुठे? सीएम साहेबांना एवढंच मी विनंती करू शकते की जर तुमच्यात तरी माणुसकी शिल्लक असेल, एवढंच सांगू शकते, तुमच्यात तरी माणुसकी म्हणून शिल्लक असेल तर एवढंच आम्हाला विनंती करा की आम्हाला 1,500 देण्यापेक्षा आमची घरं शाबूत ठेवा, आमचा संसार शाबूत ठेवा, बाकी काही आम्हाला नकोय. आम्हाला मी अजून तर घेतलेच नाही 1,500 रुपये, माझा अजून फॉर्म अर्धवटच आहे. पण ज्यांनी घेतला नाही ना त्यांना सुद्धा द्यायची आता गरज नाहीये की तुम्ही हे 1,500 रुपये ज्यांना कोणाला गरज आहे, जे पैसे खातायत त्यांचीच पोटं भरा आणि आमचा आम्हाला सुखी राहू द्या. बस 1-2 मिटिंगामध्ये फक्त सोनार, रुपेश सोनार म्हणून जे हे एजंट आहेत त्यांनी स्वतः फक्त एकदा बिल्डर म्हणतात, एकदा म्हणतात मी लायझनर आहे, एकदा म्हणतात मी बिल्डर आहे. लोकांना काहीही माहिती नाहीये सर. तुमच्याकडे काही एग्रीमेंट सारखा काही डॉक्युमेंट काहीच नाहीये. आणि सासू सासऱ्यांनी अग्रीमेंट केलेलं, मला तर ते म्हणत होते की तुमच्या नावावर काही नाहीये, तिथं तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. भलेही माझ्या सासू सासऱ्यांच्या नावावर जरी असेल, मला अधिकार जरी नसेल तरी मी विचारू शकते ना. आमचे स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे. आता काय मागणी काय तुम्ही लोकांनी? मागणी आमची एवढीच आहे की मुख्यमंत्री साहेब तुम्ही स्वतः ह्या प्रकरणामध्ये जातीने लक्ष देऊन आम्हाला कुठेच न्याय मिळत नाहीये. तुम्ही स्वतः सगळ्या गोष्टींचं स्वतः लक्ष देऊन आदेश काढावेत. माझं नाव समृद्धी महाडिक आहे, स्टुडंट आहे. ठीक आहे. तर जितकं माझ्या समजण्यात आलं आणि आमच्यावरती जे काही अत्याचार केले जात आहेत, आता आम्ही हा शब्द अत्याचार इल्लिगली गोष्ट आमच्या विरोधात केल्या जात आहेत, त्या बाबतीत मी एक थोडेसे मुद्दे मांडेन. पहिली गोष्ट, हे जे काही SRAचा प्लॅन चालू आहे, मग ते फेज 1, फेज 2, 68 लोक, 364 लोक जे काही आहे आणि तो सोनार जो काही आहे तो आम्हाला सांगतोय, त्या गोष्टीचा आम्हाला एकही लिखापट त्याने दिलेलं नाही आहे. 2017मध्ये केस चालू होती तेव्हापासून आम्ही बोलतोय की ये बस आमच्याशी बोल, आमचे मुद्दे ॲटलिस्ट ऐकून घे. करणं न करणं तू तर करणारच नाही आहेस, करणं न करणं लांबची गोष्ट आहे, ॲटलिस्ट आमचं ऐकून घे. तिथे एक तो बोर्ड लावला आहे, श्री सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, त्यात असं लिहिलेलं आहे, तिथे बोर्ड लावलाय, आत्ता लावलाय तो बोर्ड, आत्ता तो बोर्ड लावलाय, त्यात असं लिहिलेलं आहे की तुम्ही आमच्याकडे या आणि तुमचे मुद्दे मांडा. 5 आणि 6 सप्टेंबरला काही लोकांना नोटीस मिळाली. ती काही लोक, आम्ही 68 लोक आहोत. जर तुला नोटीस पाठवायची आहे तर तू सगळ्यांना पाठवायला पाहिजे होती. तुला फक्त 68 लोकांचंच घर खाली करून तिकडे बिल्डिंग बांधायची आहे का? नाही ना. तू 68 लोकांनाच फक्त बाहेर काढणार आणि बिल्डिंग बांधणार नाही. 68 लोकांचं सोडून बाकी कोणालाही नोटीस आलेली नाहीये. त्या 68 लोकांपैकी काही लोकांची दुकानं तोडली गेली, इलिगली ते घरही तोडलं गेलं. ह्या एक काकी आहेत, त्यांचंही घर तोडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न आम्ही करू दिला नाही. आम्ही लेडीज आम्ही सगळ्या पुढे आलो. त्या विरोधात पण पोलीस शासनाने लेडीज कॉन्स्टेबल पुढे आणण्याचा प्रयत्न केला, पण तो काही आम्ही प्रयत्न पूर्ण करू दिला नाही. सो आमचं म्हणणं एवढंच आहे की तू जे काही आमच्यासाठी करतोय, जर हे तू बोलतोयस तर त्याचं तू लिहून दे, सर्व गोष्टी आम्हाला ॲग्रीमेंट करून दे. त्याने काल 6 तारखेला असा मुद्दा मांडलेला की ज्याची घरं तुटतायत त्याने अटेस्टेड लिहून द्यायचं की मी 30 दिवसामध्ये घर खाली करून देतो, आत्ता तोडू नका. आम्ही 30 दिवसानंतर घर का सोडून देऊ? जर तू आम्हाला कोणती गोष्ट लिहूनच देत नाहीयेस तर आम्ही आमचं घर कसं सोडून देऊ? कोणत्या बेसवरती सोडून देऊ? तू आम्हाला काहीतरी लिहून देत असशील तर आम्ही आमचं घर तुझ्या हवाली करणार, बिकॉज आम्हाला पण विकास हवाय.
मला एक सांगा, SRA कडून किंवा बिल्डर कडून किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून कुठलाही तुम्हाला घर खाली करायला काय आदेश नोटीस आलेलं नाहीये. आलेला नाही आहे? जर नोटीस आलं असतं तर आम्ही त्याचा विचार केला असता, त्याप्रमाणे आम्ही आमच्या गोष्टी केल्या असत्या, आम्ही कॉपरेट सुद्धा केलं असतं. पण आम्हाला एकही नोटीस आलेली नाहीये. फक्त आम्हाला एकच नोटीस दरवेळेला सारखी 68 लोकांना दिली जाते, ती म्हणजे 33-38 ची, की येणार, आमचं घर तोडणार, आम्ही रस्त्यावरती यायचं. पण तशी तुम्ही का रजिस्ट्रारला, पोलीस स्टेशनला अशी काय तुम्ही कंप्लेंट केलेली हो का? ना, आमची इच्छा तर खूप आहे कंप्लेंट करायची, पण काय कसं आहे की पैसे सगळीकडे गेलेले आहेत. ते जे हिरव्या पत्तीवरचे गांधीजी आहेत ना, ते सगळीकडे पोहोचलेले आहेत. म्हणजे- पोलीस आमची कंप्लेंट घेत नाहीयेत, पोलीस त्यांनाच सपोर्ट करतायत. आमची कंप्लेंट पोलीस घेत नाहीयेत. बरं, आमचा माणूस फक्त असं का करताय हे विचारायला गेला तरी आमच्या माणसाला आत ठेवलं जातंय. आणि बरं, ठेवलं जाते त्याला म्हणतात तू इथे साईन कर, तू तुझी जागा इथे दे, तर आम्ही तुला सोडणार. म्हणजे आम्ही काय करायचं? जोर जबरदस्ती केली आम्ही. आमचं इतक्या वर्षाचं आमच्या वडिलांनी, आजोबांनी जे काही इथे मिळवलंय ते आम्ही अशा व्यक्तीला द्यायचं जो आमच्या समोर येत नाहीये, जो आम्हाला लिहून देत नाहीये, जो आम्हाला कायदेशीर गोष्टी करून देत नाहीये, तशा माणसाच्या हातात आम्ही आमचं घर द्यायचं. बरं, तर पोलीस प्रोटेक्शन जे आहे आमच्यासाठी नाहीये, हे त्यांच्यासाठी आहे. पोलीस प्रोटेक्शन बिल्डर लॉबीसाठी पोलीस प्रोटेक्शन आहे. हा एक मुद्दा आम्हाला कळला नाही की आम्ही घराच्या बाहेर काढलो जातोय आणि आम्हालाच पोलीस येऊन आमच्यावरती दमदाटी करणार. मला एक सांगा, आता साहेबांनी म्हटलंय की असं काय स्कॅम सारखा दिसतोय, तुम्हाला काय असं काय स्कॅम सारखा काय जोर जबरदस्ती करतात आणि तुम्हाला घर खाली करायचं तसं काय चालतं? हो, स्कॅम सारखं दिसतंय. म्हणजे पहिली गोष्ट, 3 तारखेला नोटीस आली, 5-6 तारखेला घर तोडून टाका. आपल्याकडे भाडोत्री जर आपण भाडं देतो ना, त्यालाही 1 महिन्याची मुदत देतो की 1 महिन्यानंतर तू तुझं घर शोध आणि मग तू घर सोडणार आहे. हे आमचं हक्काचं घर आहे, आम्ही 3 दिवसात कुठे जायचं? बरं, तिकडे तुम्ही डायरेक्ट घर तोडला तर जे राहिलेत त्यांनी कुठे जायचं? मग हे स्कॅम नाही तर काय आहे? लिगल नोटीस आम्हाला दाखवली जात नाही, फक्त ओरली, फक्त तोंडाने मी असं करतोय, तुम्ही असं करा, हे असं करायचंय, ही 360 आहे, ही 160 आहे. आम्हाला काय कळते? तू लिहून दे, समोर ये, लिहून दे, मग आम्ही बोलतो. जे ऍज पर द रूल्स आहेत ते सगळे रूल्स करा. प्रमाणे तू सगळं कर, तर आम्ही तुझ्या समोर याल. जे की तो नाही करत आहे आणि तो करणारही नाही, कारण तो जर लिगली गोष्टींमध्ये बसला असता ना, तर 68 लोकांना त्याने त्रास दिला नसता, त्याने सगळ्यांना मिळून प्लॉट खाली करवला असता आणि आज तो इथे असला असता. आम्हाला अशी वेळ आली नसती, आज तो इथे असला असता. आमच्या हातात ॲग्रीमेंट असतं आणि त्यानेही त्याचं काम केलं असतं आणि आम्ही त्याला कॉपरेट केलं असतं. आता शेवटी काय बोलायचं तुम्हाला याच्याबद्दल? हा सगळ्या जे गोंधळ झालेला त्याच्याबद्दल काय बोलायचं? अजून एक गोष्ट आहे की त्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की गणपती विसर्जनानंतर ते परत आमच्या 68 लोकांचं घर तोडणार आहेत. घराची परिस्थिती एवढी वाईट करतात की तिकडे दिसलेलं आहे की आम्ही परत त्या घरात राहू शकत नाही. म्हणजे आज गणपती बाप्पा घरी आले आहेत, पण तरी आम्ही टेन्शनमध्ये बसलोय की बाप्पा गेले की आमचं घर गेलं. ही परिस्थितीचं त्यांनी आम्हाला चाहूल देऊन ठेवलेली आहे की आता 68 लोकांची घरं गणपती विसर्जनानंतर तुटणार आहेत. आम्ही भरपूर ठिकाणी, आम्ही पॉलिटिशियन ठिकाणी, भरपूर ठिकाणी आम्ही जाऊन प्रयत्न सुद्धा केले, पोलीस स्टेशन सगळ्या ठिकाणी जाऊन गेलोय, पण आम्हाला कोणाकडूनही मदत येत नाहीये. आता तुमच्यातर्फे आम्ही फक्त आमच्या एकनाथ शिंदे सरांना एकच गोष्ट सांगेन की तुम्ही वेळात वेळ काढा आणि आम्ही तुम्हाला आमच्या घरासाठी निवडून दिलंय, आमचं घर वाचवण्यासाठी निवडून दिलंय. त्यामुळे आमच्या घराचा विचार करा आणि इकडे येऊन ह्या मुद्द्यांकडे लक्ष द्या. आम्हाला बेघर होऊ देऊ नका. कारण मेरी सास बीमार है, उसको पैरालिसिस हुआ है, अचानक आके घर तोड़ेंगे तो उसको लेके मैं कहाँ जाएगी? घर तोड़ने आ गए या क्या? आ गई नहीं, अभी लोग आएंगे, अभी कभी आपके घर में बीमार है पैरालिसिस. मी साक्षी गुरव जाकुकलब एरियामध्ये राहणारी विद्यार्थिनी आहे. आम्हाला हे सर्व बघून आता आम्हाला एवढं न्यायाचं काय माहीत नाहीये, पण आम्हाला इथून कळतंय, आम्ही जे समजून घेतोय, त्यामुळे आम्हाला न्याय व्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही. आम्ही येणारी फ्युचर पिढी आहोत. आम्ही जर असं बघत आलो तर आम्ही काय म्हणून करणार? आम्ही पण भ्रष्टाचार मार्गाने हा अवलंब करणार. कधी आम्ही बिझनेसमॅन झालो, कधी आम्ही असे मोठे बिल्डर झालो, आम्ही काय म्हणून कोणाकडे बघणार? आम्ही पण अशा भ्रष्टाचार मार्गाला करणार, लहान मुलांची व गरिबांची अशी लूट करून आम्ही असा पैसा कमवणार.
म्हणजे तुम्ही एक आदर्श निर्माण ठेवा. जर आम्हाला आता हे काहीच तुम्ही केलं नाही तर आमच्या समोर कसला आदर्श निर्माण राहणार? कसली तुम्ही गव्हर्नमेंट, काय तुम्ही हे करून ठेवलंय असं आम्हाला मग या न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणारच नाही. आम्हाला असं वाटेल की आता एकच मार्ग राहिलाय, तो म्हणजे भ्रष्टाचार. लोकांच्या पाया पडा, या नेत्यांच्या पाया पडा, नेत्यांचे मागणी करा, पैसे लाखोने उधळा. म्हणजे हे जे आंबेडकरांनी हा जो गरिबांसाठी मांडलेला जे पुस्तक आहे, संविधान आहे, आता त्याचं फक्त ते हात ठेवण्यापुरती राहिलेलं आहे. आता तुम्हालाच उत्तर द्यायचं, आमची भावी पिढी, असं अनेक लोक आम्ही शिकत आहोत. तर आता भावी पिढी तुमच्या हातात आहे सर. तुम्ही आदर्श हात ठेवलाच पाहिजे आणि आमचं हेच मत आहे की तुम्ही इथे न्याय दिलाच पाहिजे. इथे एवढी बघा की काय कोळमंडलेली परिस्थिती आहे. लोक घाबरलेले आहेत. माझे पण आता बोलताना हात बघा घाबरलेले आहेत. काय करणार? माणूस रडायच्या पातळीला आलेला आहे. खूप आदर्श ठेवा तुम्ही, आम्हाला पाहिजेच न्याय. सारे एसआरए के लोग, पुलिस वाले, सारे ये कमेटी मेंबर हमको जबरदस्ती रातों रात 2 दिन का टाइम देते, खाली करो घर, और हम लोग कहाँ जाएंगे घर खाली करके? मेरा घर तो इन्होंने बंद और अपात्र दिखाया है सर. मेरा घर तो मैं घर में रहते हुए मुझे समझ में नहीं आया, बाहर निकलो और मेरे घर को ताला और बंद अपात्र दिखा दिया है. जबकि मेरी शादी होके यहाँ 30 साल हो गया और मेरा पुराना घर है, 70 साल रह रहे हैं. 70 साल पुराना मेरा प्रूफ है सारे, लेकिन फिर भी मेरे को बंद और अपात्र दिखा दिया है और मेरे को तो कोई नोटिस ही नहीं दे रहे. और ये वार्निंग दिया गया है गणपति जाने के बाद, अनंत चतुर्दशी के बाद यहाँ पूरा बुलडोजर चला जाएगा और हम सबको बाहर किया जाएगा जबरदस्ती. अभी आप क्या चाहते हैं, क्या किस तरीके के मांग कर रहे हैं? मैं शिंदे सर से ये कहना चाहती हूँ, हमारा घर बचाए, हमको जो मेन बिल्डर है वो सामने लाओ. आप हमारे सामने तो आ नहीं रहा है, और सामने लाए और हमको एग्रीमेंट पेपर बना के दिखाए. हम सबका पेपर वर्क पूरा करे और हमारा बंद अपात्र जिसका है क्लियर करके दे. हम उनका सहकार्य करेंगे, वो भी हमारा सहकार्य करे. बस हमारी यही विनंती है. हमें भी फ्लैट चाहिए, हमें भी अच्छा घर चाहिए. थैंक यू सर. क्योंकि यहाँ पर अनलीगल सब काम हो रहा है. बिल्डर, पुलिस और एसआरए सब मिलके घोटाला कर रहे हैं. हमारी सबसे रिक्वेस्ट है, घर बचाओ. तुम्ही आमच्यापर्यंत या, नाहीतर आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला इथपर्यंत या. तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही तुमच्यापर्यंत येतो. पण तो सुना आपने, ये वो गरीब महिलाएं हैं जो शांता क्रूज प्रभात कॉलोनी जाकू क्लब में रहती हैं और उन्हें अपने को बेघर होने की जो चिंता है, जो डर है, वो सता रहा है. और लगातार पुलिस, एसआरए की टीम और 2 दिनों से उनसे घर खाली करवाने के लिए उन्हें परेशान कर रही थी, जिसके खिलाफ आज इन लोगों ने एकजुट होकर महिलाओं ने अपनी आवाज़ को मुख्यमंत्री तक पहुंचाने की कोशिश की है और हाथ जोड़ करके मुख्यमंत्री जी से एक निवेदन किया है कि हमें ज़बरन घर खाली न कराएं, और अगर कानून व्यवस्था वो सारी चीज़ें अगर कहती हैं तो हमें एक न्याय के तहत हमें अपने घर से अलग करें और वापस हमें अपने घर में घर दिलाने के लिए एक मदद करें. अब एसआरए की टीम और बिल्डर अपने कानून के दायरे में ये काम कर रहे हैं या नहीं, ये जांच का विषय है जो आने वाले समय में पता चलेगा. फिलहाल MB न्यूज़ के लिए मैं राजेश शर्मा. चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर ज़रूर करें.